नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूणच अंगणवाडी सुपरवायझर 2024 हे काही पदभरती होणार आहे। आता ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरलेलाच आहात, परंतु सध्या सर्व विद्यार्थी हे परीक्षेच्या या सत्रामध्ये या ठिकाणी परीक्षेच्या या वेटिंगमध्ये आहेत। एकूणच परीक्षा कधी होणार आहे हा प्रश्न तुमच्या आणि आमच्यासारख्या सगळ्यांनाच पडलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुमचे परीक्षा या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे। त्या दृष्टीनेच आमचा हा आपल्या या चॅनलचा एक छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या या प्रश्न सरावाच्या माध्यमातून जेणेकरून परीक्षेमध्ये याचा फायदा व्हावा या दृष्टीने सध्या आपण अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी वेगवेगळे प्रश्नसंच ऑलरेडीच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। अशाच एका नवीन व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत। रोजच्या या सराव प्रश्नसंचामध्ये तुमचा देखील जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे, जसे की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा होणार आहे। जसे की तुमचे जे कोण विद्यार्थी किंवा तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांना आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकूणच परामर्श घेणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सुपरवायझर 2024 च्या दृष्टीने जे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। आपण वन लाइनर प्रश्न घेतलेला आहोत, जसे की तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास व्हावा। जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर 2024 च्या या पदामध्ये या परीक्षेमध्ये विचारतात। बघा, जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? रात आंधळापणा हा आजार होतो। बघा, तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील असे प्रश्न वारंवार प्रत्येक सत्राला विचारण्यात आलेले आहेत। पहा पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेची स्थापना ड्यूनाट यांनी कधी केली? तर बघा, कधी केलेला आहे असेही प्रश्न जसे की जीके वर आधारित देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। 1959 या वर्षी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेची स्थापना ड्यूनाट झाली आहे। पुढचा प्रश्न, पिसवामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? बघा, रोग प्रतिकारक शक्ती याच्यावरती देखील तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी असेही प्रश्न विचारतात। तर बघा, प्लेग रोगाचा जो प्रसार आहे तो पिसवामुळे होतो। पुढचा प्रश्न पहा, आरोग्य सेवेचा विभाग कोणता? तर बघा, कोणता आहे आरोग्य सेवेचा विभाग? आरोग्य शिक्षण येतो, कुटुंब कल्याण येतो आणि वैद्यकीय उपचार। जसे की तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शन देतात वरील सर्व, तर या ठिकाणी योग्य उत्तर येतो वरील सर्व, म्हणजे आरोग्य शिक्षण, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय उपचार हे जे आहेत ते आरोग्य सेवेचे विभाग आहेत। पुढचा प्रश्न पहा, अतिशय महत्त्वाचा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली? बघा, आरोग्यावरती देखील आधारित महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, जसे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहोत। 1948 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न पहा, आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरवण्यात आली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या साली भरवण्यात आलेला आहे आरोग्यविषयक जागतिक परिषद? 1977 या साली हे परिषद भरवण्यात आलेलं आहे। बघा, किती छान, म्हणजे किती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचाच या ठिकाणी आढावा आपण घेतलेला आहोत। व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा पुढचा प्रश्न, कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? बघा, बालकांवर आधारित देखील तुम्हाला एकूणच आरोग्य बालक योजना याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात। पहा, कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते? घटसर्प या आजारासाठी लहान मुलांना विद्यार्थी मित्रांनो त्रिगुणी लस दिली जाते। पुढचा प्रश्न बघा, भारतीय प्रमाणके संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, कोठे आहे या संस्थेचे मुख्यालय? दिल्ली या ठिकाणी आहे। पहा पुढचा प्रश्न, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते? बघा, कॅलरीजवर देखील तुम्हाला प्रश्न विचारतात हमखास। तर बघा, 9 इतके कॅलरीज 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून मिळते। पुढचा प्रश्न, दूरदर्शन पाहताना टिंब ते टिंब फूट असे अंतर असावे। बघा, सर्रास सगळ्यांच्या घरामध्ये दूरदर्शन पाहतच असतात, जसे की त्याला आपण टीव्ही म्हणतो। तर टीव्ही पाहत असताना किती फुटाचे अंतर असावे? तर बघा, 6 ते 7 फुटाचे जे अंतर आहे ते टीव्ही पाहताना असावे। पुढचा प्रश्न पहा,
स्निग्ध पदार्थ खालीलपैकी कशामधून मिळतात? तर बघा असेही प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सुपरवायझर या पदासाठी तुम्ही अर्ज केलात त्यासाठी तुम्हाला असेही प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे, जसे की जीवनसत्व, स्निग्ध पदार्थ, कोणकोणत्या जीवनसत्वातून कोणकोणते या ठिकाणी एकूणच जीवनसत्वे मिळू शकतात. तर बघा शेंगदाणे या स्निग्ध पदार्थात म्हणजे याच्यामधून स्निग्ध पदार्थ मिळतात. पुढचा प्रश्न पहा. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? बघा अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी हाही अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहोत. 1 महिन्याच्या आत विद्यार्थी मित्रांनो, बालकांना जन्मापासून 1 महिन्याच्या आत BCGची लस दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. गोवर विरोधी लस बाळाला टिंबटिंब व टिंबटिंब महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. तर बघा कितव्या महिन्यात एकूणच गोवर विरोधी लस बाळाला दिली जाते? एक इंजेक्शन. 9 व 15 महिन्यात म्हणजे गोवर विरोधी लस बाळाला 9 व 15 महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. स्टार करून नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पहा. पोलिओची लस किती वर्षाखालील बालकांना दिली जाते? तर बघा असेही प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे व त्याचा उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. 5 वर्षाखालील बालकांना पोलिओची लस ही दिली जाते. पुढचा प्रश्न पहा. रेबीज हा आजार टिंबटिंब प्राणी चावल्यामुळे होतो. बघा विज्ञानावर आधारित देखील हा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. कुत्रा, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. कुत्रा या प्राणी चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. पुढचा प्रश्न पहा. अजीवनसत्व कशातून जास्त मिळते? तर बघा गाजरेतून अजीवनसत्व हे जास्त प्रमाणात मिळते. पुढचा प्रश्न. पोलिओ हा बालकांच्या कोणत्या अवयवाला होतो? तर बघा स्नायू या अवयवाला पोलिओ हा अवयव म्हणजे बालकांच्या अवयवाला होतो. पुढचा प्रश्न. कोणत्या सालापासून आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाली? तर बघा 1958 या सालापासून विद्यार्थी मित्रांनो आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले. पुढचा प्रश्न पहा. बालकुपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोण कार्य करते? तर बघा बालकुपोषणाच्या संदर्भात कोण कार्य करत असते? एकूणच असेही प्रश्न महत्त्वपूर्ण असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अभय बंग हे बालकुपोषणाच्या संदर्भात कार्य करते. पुढचा प्रश्न. जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना कोणता आजार होतो? तर बघा कोणता आजार होत असतो जीवनसत्वाच्या अभावामुळे? मुडदूस हा बालकांना जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी HIV लागण्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? तर बघा रिटोनावीर हे HIV लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी औषध वापरतात. पुढचा प्रश्न बघा. पिवळा ताप हा रोग कशामुळे होतो? तर बघा कशामुळे होत असतो विद्यार्थी मित्रांनो पिवळा ताप हा रोग? एकूणच आरोग्यशास्त्रावर देखील अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आर्बो व्हायरस विषाणू म्हणजे पिवळा ताप हा रोग याच्यामुळे होतो. तर बघा कशामुळे? आर्बो व्हायरस म्हणजे विषाणू याच्यामुळे होतो. पुढचा प्रश्न बघा. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. तर बघा कोणतं औषध वापरतात हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून? एस्पिरिन हे औषध वापरतात. पुढचा प्रश्न पहा. आधुनिक वैद्यकीय प्रतिमा तंत्रातील CT स्कॅन पद्धतीतील खालीलपैकी कोणते विकिरण वापरले जाते? तर बघा X म्हणजे क्ष विकिरण हे आधुनिक वैद्यकीय प्रतिमा तंत्रातील CT स्कॅन पद्धतीतील हे विकिरण वापरले जाते. पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो. तर बघा कोणत्या विषाणूच्या संसर्गाने एड्स होत असतो? तर ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस या विषाणूच्या संसर्गाने एड्स हा होतो. पुढचा प्रश्न बघा. अबिंदुकता हा दृष्टीदोष कोणत्या भिंगाने नाहीसा करता येतो? तर बघा चित्कृती भिंग म्हणजे या भिंगाने अबिंदुकता हा दृष्टीदोष जो आहे तो या ठिकाणी नाहीसा करता येतो. पुढचा प्रश्न पहा.
कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? बघा कशा पद्धतीचे प्रश्न, एकूणच सिलेक्टेड प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पहा, पोलिओ व्हायरस हा जो विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो. पुढचा प्रश्न, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर बघा, डोकेदुखी जे आहे ते गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. पुढचा प्रश्न पहा, मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपिटायटस बी चा प्रादुर्भाव होतो? तर बघा, यकृत या मानवाच्या आंतरिक इंद्रियावर हेपिटायटस बी चा प्रादुर्भाव होतो. पुढचा प्रश्न पहा, जपानमध्ये आढळलेला मिनामाता रोग टिंबटिंबमुळे झाला. तर बघा कशामुळे झालेला आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. पारा HG विषबाधा जपानमध्ये आढळलेला मिनामाता रोग हे पारामुळे झाला. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर बघा, क्षय या रोगासाठी DOTS हा उपचार या रुग्णांसाठी आहे. पुढचा प्रश्न पहा, शेवटचा, फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? तर बघा, प्रदेशनिष्ठ रोग याच्यामध्ये या वर्गामध्ये फायलेरिअसिस हा रोग मोडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी सुपरवायझर 2024 या पदासाठी उपयुक्त असणारे अगदी महत्त्वपूर्ण असे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जे संभाव्य सराव प्रश्नसंच जे सिरीज तुम्ही चालू केलेला आहात मॅडम, ते कंटिन्यू करा. आजच्या या दिवसापासून आपण हे सिरीज या ठिकाणी सुरू केलेला आहोत. रोज अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांचा आपण या ठिकाणी परीक्षा होईपर्यंत अशा प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुरू करणार आहोत व सुरू केलेलेच आहोत. आम्ही तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देत आहोत. बऱ्याच दिवसाचं गॅप घेऊन या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सामोरे येत आहोत. तुम्ही देखील आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.